होतो कोणी हराम फोड देणार तुम्हाला लाजा वाटती ना भडव्या हो लोकांना द्यायला 2 पैसे जास्त भेटले का लगेच तिकडं टाकी घरपोच हा बुकिंग जातो रे बुकिंग कधीची शनिवारची बुकिंग मागच्या हा जागा 12 दिवस लागले तर तुम्हाला बुकिंग करून देखील नागरिकांना गॅस सिलेंडर भेटेना. सतीशांना काकडे अखेर भारत गॅसवर धडकले. कोपरगाव शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सकाळी भारत गॅस एजन्सीवर धडक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चाचे कारण म्हणजे सर्वसामान्य नागरिकांना बुकिंग करून देखील भारत गॅसची टाकी मिळत नसून नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. इथपर्यंत भारत गॅसची मजल जाऊन देखील चक्क महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्षांनाच टाकी मिळाली नाही. कार्यकर्त्यांनी सकाळी झोपेतूनच उठून भारत गॅस एजन्सीवर यावे लागले. यामुळे सतीश अण्णा काकडे यांनी एजन्सीला व त्यातील कामगारांना व्यवस्थापकांना चांगलीच विचारणा केली आहे. विचारणा केली असता बुकिंग होऊन देखील 8 ते 10 दिवस झाले होते तरी टाकी न मिळाल्याच्या संतापातून अखेर मनसे सैनिक भारत गॅस एजन्सीवर यावे लागले. याची माहिती सतीश अण्णा काकडे यांनी आमच्या प्रतिनिधीने दिली आहे. तसेच ते पुढे बोलताना म्हणाले की आमचा त्रास आम्ही सहन करू, परंतु जनतेचा त्रास आणि सर्वसामान्य लोकांना जर त्रास झाला तर यापुढे कार्यालयसुद्धा इथे दिसणार नाही याची संबंधितांनी नोंद घ्यावी. कर्मचारी मुजोड झाले आहेत. नागरिकांचे हाल होताना देखील नागरिकांचे येणारे फोन कॉल्स घेतले जात नाही. तसेच नागरिकांना व्यवस्थित उत्तर देखील दिले जात नाही. या सर्व गोष्टी घडत असल्याचे देखील प्रकर्षात त्यांनी आणून दिले आहे. पुढे अण्णा म्हणाले की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलमध्ये आंदोलनाला बळी पडायचं नसेल तर पुन्हा अशी चूक खपून घेतली जाणार नाही. सर्व ग्राहक नागरिकांच्या वतीने नवनिर्माण सेना यांनी हा इशारा भारत गॅस यांना दिला आहे. या प्रसंगी तालुका अध्यक्ष नवनाथ मोहिते, तालुका उपाध्यक्ष राजू जाधव, विद्यार्थी संघटना उपशहर अध्यक्ष विद्यार्थी सेनाचे अध्यक्ष आदित्य शिंदे, उपशहर अध्यक्ष अनिल सुपेकर, अल्ताफ बिल्डर, वाहतूक तालुका अध्यक्ष, त्यांच्यानंतर हिंदू सम्राट सेनेचे संस्थापक अध्यक्ष बापू काकडे, संजय जाधव यांच्यासह अनेक मनसे सैनिक यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते. दुसरं टाके दिले ना पुन्हा टाकी दिली मी. समोर दिले ना आम्ही 4-5 ज्या लोकांचं बुकिंग होतं त्यांना मी दिलेलं आहे. तुमच्या ओळखीचे ना तुम्ही ज्या लोकांचं बुकिंग होतं मी त्यांनाच टाकी दिलेलं आहे. सकाळी तुम्ही टाके दिलेले तुम्ही टाके दिले तुम्ही बघितले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या राजसाहेबांच्या आदेशाप्रमाणे गरिबांना जर त्रास होत असेल, भारत गॅस यांचा त्रास चालू झालेला आहे. मी झोपलेला असताना जो लोकांचे फोन येत असताना मी स्वतःला मला इथे यावं लागलं. हे फोनसुद्धा उचलीत नाही. यांनी दुसऱ्यांना 2 पैसे वाढवा घेऊन लोकांना गॅस द्यायला तयार आहे. मी 8 दिवसापूर्वी यांना फोन करून सांगितलं होतं का साहेब लोकांना त्रास देऊ नका, मला यायला लावू नका. तरी आज मला इथं यावं लागलं, यांना भांडावं लागलं. हे हरामखोर डुप्लिकेट लोकांना पैसे जास्त देऊन या टाक्या देते ते. आणि राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की जर जनतेला त्रास होत असेल तिथं आंदोलन केल्याशिवाय शांत बसायचं नाही. आणि मी साहेबांना फोन केला होता. त्या साहेबांनी मला मोबाईलवर सांगितलं दुसऱ्या दिवशी तुझ्या घरी म्हणजे माझ्या कार्यकर्त्याच्या घरी टाकी जाईल. तर त्याला 8 दिवस झाले तरी त्याला इथले फोनसुद्धा उचलीत नाही आणि टाकीसुद्धा मिळालेली नाही. आता आंदोलन केल्यावर टाकी लगेच घरी जाणार म्हणजे गोरगरिबांनी करायचं का? हां, याला लाजला वाटल्या पाहिजे. फोनसुद्धा उचलीत नाही आहे. जर इथून पुढं जर असा प्रकार चालू राहिला तर हे ऑफिस राहणार नाही. गुन्हे घ्यायला मी तयार आहे, माझे कार्यकर्ते तयार आहे. तडीपारी झाली तरी चालेल. 2 वेळेस तडीपारी झालेली पक्षासाठी, आता पण झाली तर हरकत नाही. पण ऑफिस फोडल्याशिवाय राहणार नाही हे अधिकाऱ्यांना पण सांगितलं आणि मीडियावाल्यांना पण सांगतो. जर हे दुसऱ्या दिवशी जर होतं पुन्हा 8-10 दिवस झालेले. आमदारांनी मिटिंग घेतली का आता इथून पुढं कोणालाही त्रास होणार नाही, गॅसचा प्रॉब्लेम येणार नाही. मग ती मिटिंग गेली कुठं आणि यांच्यावर अधिकार तुमचा राहिलेला नाही का?
ह्यो आमदाराला माझा प्रश्न आहे, तहसीलदारला माझा प्रश्न आहे का यांना टायमिंगवर गॅस का भेटत नाही. HP मधून भेटतं आणि भारतमधून का नाही भेटत. जर इथून पुढं जर तसा प्रकार झाला तर आत्ता तर शांतते पद्धतीने झोपेतून उठून आलेलो आहे मी, आणि जर कार्यकर्ते घेऊन आलो तर ऑफिस राहील म्हणून याची गॅरंटी काही राहत नाही. आणि माझ्यावर गुन्हे झाले तर मला नवीन नाही, माझ्यावर 25-25, 30-30 केसेस आहे. मी तडीपारी भोगलेले. तर साहेबांना विनंती केलेली, बाबा गरीब लोकांना त्रास देऊ नका, त्यांची बुकिंग असेल त्यालाच द्या. आम्ही म्हणत नाही तर बुकिंग नाही बळच द्या, तसा पण प्रकार नाही. तुम्हाला इकायचे तर इका, तुम्हाला पोट भरायचे भरू द्या, आम्हाला काय म्हणणं नाही, पण लोकाला त्रास होऊन देऊ नका. तुमचे कर्मचारी काय झकमारी द्या, मी सगळं तुम्हाला मोबाईलमध्ये घेऊन तुम्हाला दाखवी. जय हिंद, जय महाराष्ट्र.